प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की हर्षने सावनीची खूपच अवस्था बेकार केलेली असे. सावनीकडे हॉटेलचं बिल भरण्यासाठी देखील पैसे नसतात आणि त्यामुळे हॉटेलचा मालक तिला तिकडनं धक्के मारून काढत असो. सावनी खूप प्यायलेली असते आणि त्यामुळे कचरा कुंडीच्या इथे ती जाऊन पडलेली असते. आदित्यला हे काही बघवत नाही. सावनीला खूप चढलेली असते आणि ती खूप रडत असते. तेवढ्यातच आदित्य सागरला फोन करत असतो, परंतु तो फोन सागरने न उचलता मुक्ताने उचललेला असतो. मुक्ताला आदित्य सगळं सांगत असतो. मुक्ता बिचारी तिकडे धावत पळत गेलेली असे आणि म्हणत असते की सावनी तुम्ही इथे काय करत आहात, चला आपल्या घरी चला. सावनी म्हणत असते की माझं घर कोणते, मला कोणत्याही प्रकारचं घर आता राहिलेलं नाही आहे. परंतु मुक्ता आता खूप छान पद्धतीने तिला समजवते आणि घरी घेऊन येत असते. परंतु घरी आल्यानंतर मात्र सागर आणि इंद्र आता तिला खूपच बोलणार असतात की मुक्ता तुझ्यामुळे आम्ही खूप सहन केलेलं आहे, याच्यापुढे आम्ही अजिबात सहन करणार नाहीये. तुझा चांगुलपणा फक्त तुझ्याकडेच ठेव, आमच्यापर्यंत अजिबात आणू नको. ह्या सावनीने काय केलेलं आहे हे तुला माहिती नाही. एवढे वर्ष माझ्या सागरने किती त्रास सहन केलेला आहे ही गोष्ट तुला अजिबात माहिती नाही आणि म्हणूनच तू तसं वागतेस. अजिबात चांगुलपणा दाखवू नकोस. ह्या सावनीबद्दल जे झालं ते योग्यच आहे. त्याचप्रमाणे मुक्ताला हे देखील वाईट वाटत असं की तिची बहीण मिहिका तिच्याशी का खोटं बोलत आहे. मिहिका काहीही सत्य सांगायला तयार नसते, परंतु मिहिकाला देखील ही गोष्ट माहिती असते की हर्ष हा चांगला नाही आहे आणि तिच्या कुटुंबाला वाचवण्याकरता तिने हे सगळं केलेलं असं. परंतु आपल्या मनात एक गोष्ट ती आपल्या बहिणीला देखील सांगू शकलेली नसते आणि यापुढे तिचा काय उद्देश असेल आणि ती हर्ष सोबत कोणत्या पद्धतीने खेळ खेळणार हे देखील खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याचप्रमाणे मिहिका आता तिच्या घरी कधीच येणार नसते आणि ही गोष्ट मुक्ताला खूपच सतावत असते.